नंदुरबार कुंभार समाजाकडून सिन्नर घटनेचा निषेध, कठोर कारवाईची मागणी। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील धोंडी बुद्रुक येथे अल्पवयीन मुलीशी घडलेल्या गंभीर घटनेनंतर तिच्या आजीच्या मृत्यूच्या प्रकरणाचा नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटनेने तीव्र निषेध केलाय। या प्रकरणातील संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली। याबाबत नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सानप यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनात पहिल्या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळू नये, अल्पवयीन पीडिता व तिच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, तसेच प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। तसेच पीडितेच्या आजीच्या मृत्यूच्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालानुसार योग्य कलमे लावून संबंधित आरोपींवर कारवाई करावी। गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। दोन्ही प्रकरणांमध्ये निष्पक्ष तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी भूमिका कुंभार समाज संघटनेने मांडली। दोन्ही अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक नाशिक यांच्याकडे अभिप्रायासह पाठविण्याचे शिष्टमंडळाला सांगितले। निवेदन देताना नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाडिले, प्रदेश उपाध्यक्ष इंजिनियर बबनराव जगदाळे, कार्याध्यक्ष भगवानभाई कुंभार यांच्यासह शशिकांत कुंभार, एकनाथ कुंभार, जगन्नाथ जगदाळे, दिलीप चव्हाण, अशोक कुंभार, जगदीश कुंभार, दीपक वाडिले, विजय बाविस्कर, रोहिदास बाविस्कर, सुनील जगदाळे, दीपक चव्हाण, भरत कुंभार, ज्ञानेश्वर सोनावणे, सुखलाल कुंभार, नाना वाडिले, विजय कुंभार, युवराज कुंभार, रवींद्र कुंभार, उदय कुंभार, कैलास कुंभार, हेमराज कुंभार, रवींद्र प्रजापती, आनंद कुंभार, संदीप कुंभार, महेंद्र कुंभार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, जय गौरबा। मी इंजिनियर बबनराव जगदाळे, प्रदेश उपाध्यक्ष कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य। हे आर्किटेक्ट दिनेश वाडिले, जिल्हाध्यक्ष। आम्ही सर्व कुंभार समाज मिळून आज धोंडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील अतिशय लज्जास्पद घटनेबद्दल आम्ही जिल्हाधिकारी महोदया तसंच पोलीस अधीक्षक महोदय यांना निवेदन दिलं। घटनेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की धोंडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे एक कुंभार कुटुंब नात, आजी आणि मुलांसोबत राहत होती। गावातील टवाळक्या पोरांनी अल्पवयीन 13 वर्षाच्या नातीला उचलून तिच्यावर अत्याचार केले। त्या आजीने ती घटनेच्या साक्षीदार असल्यामुळे तिने पोलीस कंप्लेंट केली। दोघांना पॉस्को कायद्याअंतर्गत अटक झाली। त्यानंतर येथील आम्हाला कळलेल्या माहितीनुसार आणि समाज माध्यमावर आल्यानुसार तेथील लोकप्रतिनिधी, सरपंच, पोलीस पाटील आणि ते आरोपींचे नातलग यांनी त्या मुलीच्या आजीवर दबाव आणला की आम्ही तुम्हाला 3 लाख रुपये देतो किंवा काही रक्कम देतो, घर बांधून देतो। त्या आजीने ऐकलं नाही की माझ्या नातीला न्याय मिळाला पाहिजे। 2दा बोलले आणि 3ऱ्या दिवशी त्या आजीचेही अपहरण केलं आणि तिला निर्वस्त करून मग तोंडामध्ये गोळा टाकून हातपाय बांधून विहिरीमध्ये फेकून दिलं। ही घटना रविवारी सकाळी लक्षात आल्यावर सर्व समाजामध्ये, कुंभार समाज नव्हे तर सर्व समाजामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली। कुंभार समाज हा अत्यंत दुःखी झालेला आहे। आमची एक मुख्य मागणी आमची शासनाकडे असेल, माननीय मुख्यमंत्री फडणवीसजी साहेब आणि सर्वांना अशी विनंती राहील की या अशा घटनांमुळे समाजमन हेलावून गेलेलं आहे, असुरक्षितपणा वाढलेला आहे। तर जे अत्याचार पीडित मुलगी तिला सुरक्षा द्यावी। नंतर जे अटकेत आहेत त्यांना जामीनवर सोडू नये, कारण त्यांना जर जामीन सोडलं तर आणखी 30 याच्यावरती घटना व्हायची शक्यता, दाट शक्यता आहे। तर त्यामुळे आणि जे पुण्यातील आरोपी आहेत तर त्यांच्या कलम जे लावलेत पोस्टमॉर्टम त्यानुसार त्या कलम लावण्यात यावी आणि त्यांना त्याचा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात यावं आणि त्यांना फाशी शिक्षा समस्त कुंभार समाज वतीने करण्यात येत आहे। वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार।